हॅलो फ्रेंड्स, मी आहे कांचन. पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये खूपच सुंदर डिझाईन बघणार आहोत. बऱ्याच वेळेस काय होतं की ब्लाऊज शिवून घ्यायचं असतं किंवा डिझाईन बनवायचं असतं. डिझाईन कसं बनवायचं आपल्याला सुचत नाही. अगदी स्टेप बाय स्टेप या ब्लाऊज डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ पूर्णपणे बघा. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला व्हिडिओला सुरुवात करूया. ब्लाऊजचा बॅक पार्ट आपण इथं कट करून घेतलेला आहे डिझाईन बनवण्यासाठी. सुंदर असा आपण इथं डिझाईन बनवणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अगोदर आपल्याला इथं अस्तरवरती मार्किंग करून घ्यायचं आहे. ब्लाऊजची उंची आपण टोटल इथं 14 घेतलेला आहे. रुंदी आपण टोटल इथं घेतलेली आहे 10 इंच. तर शोल्डर आपण इथं 6 घेतलेला आहे. गळ्याची रुंदी आपण इथं 2.5 म्हणजे 2.5 इंच घेतलेला आहे. गळ्याची उंची आपण इथं 8.5 घेणार आहोत. 8.5 इंचावर आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला खालच्या साईडला डीप गळा पाहिजे म्हणून 3 इंचावर मार्किंग करून अशा प्रकारे आपल्याला इथे बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. आपण इथं गळ्याचा आकार देऊन घेऊया. गळ्याचा आकार आपण इथं गोलाकारमध्ये दिलेला आहे, बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. गळ्याच्या बाहेरच्या साईडला आपल्याला परत एकदा इथं 1.5 इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं आहे पूर्ण राऊंड शेपमध्ये. तर बघू शकता बाहेरच्या साईडला पण आपण अशा प्रकारे मार्किंग करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथं वरच्या साईडला 4 इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं आहे. तर परत एकदा गळ्याच्या बाहेरच्या साईडला आपल्याला इथं 1-1 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे, बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. तर अशा प्रकारे बाहेरच्या साईडला पण आपण इथं 1 इंचावर मार्किंग करून घेतलेलं आहे. त्यानंतर अस्तरवरती जो गळा आहे आपण इथं मार्किंग करून घेतलेला, आता कट करून घेऊया, बघू शकता तुम्ही. त्यानंतर खालची पण आपण पट्टी जी आहे गोलाकारमध्ये आखलेली आपण इथं कट करून घ्यायचं आहे. गळ्याला कसा आकार दिलेला आहे अगदी सावकाशपणे बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की कसा आकार दिलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं ब्लाऊज पीस घ्यायचा आहे. ब्लाऊज पीसवरती अस्तर जे अगदी व्यवस्थित इथं सेट करून घ्यायचं आहे. साईडला पिन वगैरे लावून घ्यायचं आहे. जेव्हा टीप वगैरे टाकतो अस्तर आणि ब्लाऊज इकडे तिकडे होणार नाही किंवा आपला गळा पसरट होणार नाही, त्यासाठी आपल्याला इथं साईडला पिन लावून घ्यायचं आहे. तर बघू शकता पूर्ण साईडला पिन लावून घेतलेलं आहे आपण इथं. गळ्याच्या बाहेरच्या साईडला राऊंड शेप मध्ये आपण इथं टीप मारून घ्यायचं आहे, बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. जसा अस्तरवरती गळा जो आपण कट केलेला आहे तसाच आपल्याला इथं पूर्ण टीप मारून घ्यायचा आहे. अगदी सावकाशपणे आपल्याला इथं टीप मारून घ्यायचा आहे. आपला गळ्याचा शेप बिघडला नाही पाहिजे. तर खालच्या राऊंड शेप मध्ये आपण टीप मारून घेतलेले. आता कपडा जे ब्लाऊजचा कट करून घेऊया. खालची जे पट्टी आपण इथं कट करून घेतलेली आहे साईडला आपण छोटे छोटे कट मारून घेऊया. तर अशा प्रकारे कट मारून घेतलेलं आहे. अस्तर आणि ब्लाऊज पीसला आपल्याला इथं पलटून घ्यायचं आहे. अस्तर जे आपल्याला अगदी व्यवस्थित इथं खालच्या साईडला पलटून घ्यायचं आहे, बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. तर अशा प्रकारे पलटून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथं वरच्या साईडला दाब टीप मारून घ्यायचं आहे. अगदी व्यवस्थित आपण इथं पूर्ण राऊंड शेप मध्ये दाब टीप मारून घेणार आहोत. दाब टीप आपल्याला अशी मारायची की जेणेकरून जो अस्तरचा खालचा कपडा आहे वरती नाही दिसला पाहिजे. अगदी फिनिशिंगने आपल्याला इथे सावकाश दाब टीप मारून घ्यायचा आहे. बऱ्याच वेळेस काय होतं की आपल्याला डिझाईन बनवायचं असतं, डिझाईन कसं बनवायचं सुचत नाही. तर हा व्हिडिओ बघून हा डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. तर बघू शकता अशा प्रकारे पूर्ण राऊंड शेप मध्ये आपण इथं
दाब टिपचे मारून घेतलेले आहे अगदी व्यवस्थित. त्यानंतर आपल्याला इथं ब्लाऊजच्या साईडला पूर्ण टीप मारून घ्यायचं आहे. जेव्हा ब्लाऊज वगैरे शिवायला घेतो तेव्हा अस्तर कापड इकडे तिकडे गोळा होणार नाही, त्यासाठी आपल्याला इथं पूर्ण साईडला टीप मारून घ्यायचं आहे. तर गळ्याला पण आपण इथं पूर्ण टीप मारून घेऊया वरच्या साईडला. तर बघू शकता पूर्ण गळ्याच्या साईडला आणि बाहेरच्या साईडला आपण इथं टीप मारून घेतलेला आहे. जो टीपच्या बाहेरचा एक्स्ट्रा कपडा आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे. गळ्याचा आतला कपडा पण आपण इथं कट करून घेऊया. पूर्ण गळा आपण इथं कटिंग करून घेतलेला आहे. गळ्याला आपल्याला इथे पट्टी लावून घ्यायचा आहे. बघू शकता 1.5 इंचाची आपण एक पट्टी कट करून घेतलेली आहे. डबल फोल्ड करून गळ्याच्या वरती ठेवून आपण इथं पूर्ण ठेवून टीप मारून घेत आहोत. तुम्हाला जर पायपिंग पण लावायचं असेल तर तुम्ही पायपिंग पण लावू शकता तुमच्या आवडीनुसार. तर आपण इथं पट्टी लावून घेत आहोत. तर अशा प्रकारे डबल फोल्ड करून आपण इथं पट्टी लावलेली आहे. त्यानंतर साईडला छोटे छोटे कट मारून घेऊया. तर पट्टीला आतल्या साईडला फोल्ड करून आपण इथं वरच्या साईडला एक दाब टीप मारून घेत आहोत. तर अशा प्रकारे पट्टीला आतमध्ये फोल्ड करून वरच्या साईडला आपल्याला पूर्ण गळ्याला इथं दाब टीप मारून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे गळा जे आपण तयार केलेला आहे, खालच्या साईडला आपल्याला इथं कमरपट्टी लावून घ्यायचं आहे. 1.5 इंचाची कमरपट्टी कट करून घेतलेला आहे. डबल फोल्ड करून खालच्या साईडला आपल्याला इथं टीप मारून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथं कमरपट्टीला ओपन करून ह्याच्यावरती दाब टीप मारून घ्यायचं आहे. तर कमरपट्टीवर आपण इथं दाब टीप जे मारून घेतलेलं आहे, आता कमरपट्टी आतल्या साईडला फोल्ड करून परत एकदा आपल्याला इथं वरच्या साईडला टीप मारून घ्यायचं आहे. तर कमरपट्टी आपण इथं लावून घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला टक्स मारून घेऊया. खालच्या साईडला अर्धा इंचवर आणि वरच्या साईडला 4 इंचवर अशा प्रकारे आपल्याला इथं मार्किंग करून दोन्ही साईडला टक्स मारून घ्यायचं आहे. तर दुसऱ्या साईडला पण अशाच प्रकारे आपल्याला इथं फिनिशिंगनं टक्स मारून घेऊया. तर फिनिशिंगनं आपण गळा जे इथं तयार केलेला आहे बघू शकता. त्यानंतर सुंदर असं आपल्याला इथं ह्याच्यावरती डिझाईन बनवायचं आहे. तर अशा प्रकारे आपण इथे पेपर कट करून घेतलेला आहे. ब्लाऊजचा जो बॅक पार्ट आहे अशा प्रकारे आपल्याला सेट करून खालच्या साईडचा जो राऊंड शेपचा गळा जे आहे आपल्याला अशा प्रकारे मार्किंग करून घ्यायचं आहे पेन्सिलनं. तर बघू शकता खालच्या साईडचा आपण इथं राऊंड शेपचा गळा जे आहे पेपरवरती मार्किंग करून घेतलेला आहे. पेपर आपण इथं कट करून घेऊया. तर गोलाकार मध्ये आपण इथं पेपर जे कट करून घेतलेला आहे. त्यानंतर ब्लाऊजचाच कपडा कट करून घेतलेला आहे 1.5 इंचाचा. अशा प्रकारे आपल्याला डबल फोल्ड करून उलट्या साईडने याच्यावरती टीप मारून घ्यायचं आहे. तर पट्टीवरती आपण इथं टीप मारून घेतलेलं आहे. ह्याला सुई दोऱ्याने आपण इथं पलटून घ्यायचं आहे, म्हणजे ओपन करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये आतमध्ये सुई घातलेली आहे. आपण इथं पट्टीला पलटून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपण इथं पट्टी जे पलटून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं पेपर घ्यायचा आहे. पेपरचा आपला साईज किती आहे त्याच्यावरून आपण इथं पट्टी जे कट करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे छोटे छोटे पट्ट्या जे आपण इथं कट करून घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला इथं पेपरवरती एक एक करून इथं टीप मारून घ्यायचं आहे पट्टी ठेवून.
तर बघू शकता एकाच्या खाली एक ठेवून आपण इथं पट्टी जी आहे टीप मारून घेत आहोत. बऱ्याच बायकांना गोल गळा हा खूप आवडत असतो, तर गोल गळ्यावरची अशी डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. तर अशा प्रकारे आपण इथं आतल्या साईडला टीप मारून घेतलेल्या आहे पट्टीवरती. त्यानंतर आपल्याला इथं बाहेरच्या साईडला पण टीप मारून घ्यायचं आहे. व्हिडिओ अगदी स्टेप बाय स्टेप सावकाशपणे बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की डिझाईन कसं बनवलेलं आहे. तर बघू शकता पेपरवरती आपण इथं पट्टी जी आहे पूर्ण लावून घेतलेलं आहे राऊंड शेपमध्ये. त्यानंतर आपल्याला इथं ब्लाऊज पीस घ्यायचा आहे. ब्लाऊज पीस जे आहे पेपरवरती अगदी खालच्या साईडला सेट करून घ्यायचा आहे. पेपर आपल्याला अगदी व्यवस्थित सेट करून इथं टीप मारून घ्यायचा आहे पूर्ण गळ्याला. तर आतल्या साईडला पण आपण इथं टीप मारून घेऊया. तर पूर्ण पट्ट्या आपण इथं गळ्याला लावून घेतलेला आहे. खालचा पेपर आपण इथं काढूया. तर पेपर आपण इथं काढून घेतलेला आहे. त्यानंतर गळ्याला अजून सुंदर बनवण्यासाठी आपण इथं पूर्ण गळ्याला लेस लावून घ्यायचा आहे. लेस आपल्याला गळ्याच्या अगदी जवळ लावून घ्यायचा आहे, म्हणजे आपला गळ्याची फिनिशिंग बिघडली नाही पाहिजे. तर अशा प्रकारे पूर्ण वरच्या साईडला आपण इथं लेस लावून घेतलेला आहे. त्यानंतर खालच्या राऊंड शेपला पण आपण इथं लेस लावून घेणार आहोत. हा डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. कोणत्याही ब्लाऊज पीसवर हा डिझाईन खूप सुंदर आणि उठून दिसेल. तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन ब्लाऊज डिझाईनचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आणि शिकायला भेटतील. तर आतल्या साईडला पण आपण इथं लेस लावून घेऊया. तर बघू शकता पूर्ण गळ्याला आपण इथं लेस लावून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं वरच्या साईडला लटकन बनवायचं आहे. लटकन बनवण्यासाठी चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे. त्रिकोणी शेपमध्ये आपल्याला फोल्ड करून आतमध्ये दोरी ठेवून आपल्याला इथं टीप मारून घ्यायचं आहे. तर लटकनवरती आपण टीप मारून घेतलेल्या आहे. लटकनला आता ओपन करून घेऊया. तर सिंपल असं आपण इथं लटकन जे आहे बनवून घेतलेलं आहे. आता ब्लाऊजच्या गळ्याला इथं लावून घ्यायचं आहे. तर सुंदर असा आपला ब्लाऊजचा डिझाईन इथं तयार झालेला आहे. बऱ्याच बायकांना गोल गळा खूप आवडत असतो, तर गोल गळ्यावरची त्यांना डिझाईन कसं बनवायचं सुचत नाही, तर हा व्हिडिओ बघून हा डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. डिझाईन कसा झालेला आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर कसा वाटला आजचा डिझाईन? या ब्लाऊज डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग अगदी स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्ही जर टेलर असाल तर अशा ब्लाऊज डिझाईनची आयडिया तुमच्या कस्टमरला द्या. मला कमेंटमध्ये नक्की सांगा की डिझाईन कसा झालेला आहे. अशाच नवनवीन